नमः शिवाय. श्री गुरुचरणी मस्तक ठेवून नवनाथांना शरण जाऊन श्री नवनाथ भक्तिसाराचा दुसरा अध्याय सांगत आहे. कलियुगाच्या या अंधारात मनुष्य अज्ञानाने ग्रासलेला आहे. अहंकार, लोभ, मोह आणि मत्सर यातच तो अडकून पडलेला आहे. अशा वेळी जो जीव सद्गुरूचा आश्रय घेतो तोच खरा धन्य मानला जातो. नवनाथ सांगतात, गुरुकृपेशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीप. गुरु म्हणजे जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त करणारा मार्ग. नवनाथ हे केवळ योगी नाही, ते साक्षात परमेश्वराचे अंश आहेत, ज्यांच्या कृपेने पतितही पावन होतो आणि दीनही धन्य होतो. जो भक्त श्रद्धेने नवनाथांचे नामस्मरण करतो त्याच्या जीवनातील सर्व संकटे हळूहळू दूर होतात. नवनाथ म्हणतात, कलियुगात मोठे तप, यज्ञ, व्रत करणे सर्वांना शक्य नाही, पण नामस्मरण सर्वांना शक्य आहे. नाथाचे नाव ओठांवर, गुरुचा विश्वास हृदयात आणि भक्ती मनात असली की मोक्ष दूर नाही. या अध्यायात असे सांगितले आहे की अहंकार हा सर्व दुःखांचा मूळ आहे. जो अहंकार सोडतो तोच खरा योगी होतो. योग म्हणजे केवळ शरीराची कसरत नाही. योग म्हणजे मन, वाणी आणि कर्म हे सर्व परमेश्वराला अर्पण करणे. नवनाथांच्या कृपेने अशक्य गोष्टही शक्य होते. जो त्यांना शरण जातो तो कधीही रिकामा जात नाही. म्हणून हे भक्तांनो, नवनाथांचे स्मरण करा, गुरुवर श्रद्धा ठेवा आणि भक्तीच्या मार्गावर चालत राहा. श्री नवनाथ भक्तिसाराचा हा दुसरा अध्याय भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची शिकवण देतो. जो हा अध्याय श्रद्धेने ऐकतो त्याचे पाप नष्ट होते आणि जीवन पावन होते. जय नवनाथ. गुरु कृपा सर्वांवर राहो. नमः शिवाय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी आदेश